श्री गोविंद प्रभू महाराज की जय। श्री गोविंद प्रभू महाराजांच्या दिव्य तेजोमय अनंत लीळांमध्ये पोवळ्याच्या सणाची अशी एक लीळा आहे। त्या लीळेचं आपण श्रवण करत आहे। ए रिद्धपूर अमृत रूपे चरित्रे, जे पान करती श्रोत्रे, ते पाप ताप मात्रे बाधी जतीना। अशा रीतीने एक श्लोक आहे की रिद्धपुराचे अमृत रूप असे चरित्र ज्या कानावरती पडतील, ज्या कानांमध्ये श्रवण होतील, त्यांना पाप आणि त्रितापातून मुक्तता भेटेल आणि त्यांना अनेक दुःखातून मुक्तता भेटून त्यांना उत्तम गती प्राप्त होईल। अशी ही गोविंद प्रभू महाराजांची दिव्य तेजोमय अशी पवित्र पावन चरित्र आहेत। आणि या चरित्रांमध्ये एक चरित्र आहे, आजचं जे चरित्र आहे, पोळे सनी बैलावलोकने। पोळाचा सण आहे, पोळाचा बैलपोळा म्हणतात। आणि अशा बैलपोळाचा जो सण आहे, या सणामध्ये श्रीप्रभू महाराज बैलांना अवलोकन करतात आणि त्यांच्याबरोबर लीळा करतात। बैल शृंगारण्याची लीळा आहे, अशी श्रीप्रभूंची दिव्य तेजोमय लीळा आहे। गोसावी ओडियाळ्याचे पाळी बिजे करती, उत्तरली पाळी वायव्ये कोणा आश्रायित, लोका पुलाले बैल शृंगारती, ते अवलोकिती। श्री गोविंद प्रभू महाराज, या महाराजांना राऊळ म्हणतात, कोणी गोसावी म्हणते। आणि असे हे श्रीप्रभू महाराज दिव्य तेजोमय परब्रह्म परमेश्वर अवतार या रिद्धपूर नगरीमध्ये अनंत लीळा करत असताना रिद्धपूरच्या भोवताली वेगवेगळे तलाव आहेत। जसं पिवळाले तलाव आहे, तसे रिद्धपूरच्या दक्षिणेला राजाळे आणि तेलाळे तलाव आहे, तसेच रिद्धपूरच्या उत्तरेला हा असलेला पिवळाले तलाव, आणि त्यानंतर रिद्धपुरामध्ये देवाळे तलाव आहे, आणि रिद्धपूरच्या या पूर्व दिशेला असलेला हा ओडियाळे तळा आहे। आणि या ओडियाळे तळ्याच्या उत्तर काठावरती श्री प्रभू महाराज वायव्य कोपऱ्यामधून उतरण्याचा रस्ता होता। त्या तळ्यामध्ये उतरण्याचा अशा प्रकारचा एक घाट होता, आणि त्या घाटामध्ये कोनाडा होता, त्याला आश्रायित म्हणतात। तिथे त्या गावातील बैल, या रिद्धपुरातील बैल आणले जायचे, आणि या बैलांना स्नान करून त्यांना शृंगारित केलं जायचं, त्यांना सजवलं जायचं, त्याचं अंग धुतलं जायचं, कारण की या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असलेला हा सण आहे। या सणाचं नाव आहे पोळा, बैल पोळा अशा प्रकारानं म्हटलं जातं। आणि अशा हा बैल वेगवेगळ्या प्रकारानं प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार त्याला सजवतो आहे। जसं ब्राह्मणाची बैल, पाटलाची बैल, तसेच इतर सर्व जातीचे बैल, श्रीमंताच्या घरचा बैल, असे हे वेगवेगळ्या घरचे बैल त्या ठिकाणी तळ्यावर आणले जायचे आणि त्यांना स्नान करवायचे, त्या बैलांना शृंगारित करायचे, आणि बैल वेगवेगळ्या प्रकारानं शृंगारित केलेला पाहून